महाराष्ट्रामध्ये राहत असलेल्या अवैध बांगलादेशींसंदर्भात राज्य सरकारने कठोर भूमिका घेत त्यांना शोधून काढावं, नाहीतर अवैध बांगलादेशींना शोधण्याचं काम विश्व हिंदू परिषदेला हाती घ्यावं लागेल असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिलाय। महाराष्ट्रातील विविध शहरांमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने अवैध बांगलादेशी राहत असून ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केलाय। दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते शंकर गायकरजी आपल्यासोबत आहेत। गायकरजी, सध्या बांगलादेशमध्ये अराजक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठ्या संख्येने तिथून भारतामध्ये घुसखोरीचा प्रयत्नही केला जात आहे। गेल्या काही दिवसांपासून आपले सुरक्षा दल त्या संदर्भात सजग आहेत, दक्ष आहेत आणि महाराष्ट्रामध्येही खास करून बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न अधूनमधून उभा होत राहतो। विश्व हिंदू परिषदेची संपूर्ण या समस्येबद्दल काय भूमिका आहे? बांगलादेशाच्या घुसखोरांचा प्रश्न हा आजचा नाही आहे। 1947 पासून देशाचं विभाजन झाल्यानंतर सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा बांगलादेश विभाजित झाल्यानंतर सुद्धा बांगलादेशाला भारताने स्वतंत्र केलं, त्यापासून जी घुसखोरी ती जी मंडळी आलेली आहेत ते अजूनही गेलेली नाहीत आणि खऱ्या अर्थाने आजही करोडोच्या संख्येने संपूर्ण देशामध्ये हे बांगलादेशी अनेक ठिकाणी झुग्गी झोपडीमध्ये राहिलेले आहेत। मूळ अडचण अशी आहे की आजही बांगलादेशी कोण, आज हिंदुस्थानच्या प्रशासनी सेवेमध्ये जे अधिकारी आहेत त्यांनाही लक्षात येत नाही की हे घुसखोरी जे आहे हे कोण आहेत। रोहिंगा कळत नाही आहे, बांगलादेशी कळत नाही आहे। आता मुंबईमध्ये जर जे हावडा ट्रेननी येणारे जे आहेत, मुळात हे बांगलादेशी शोधणं ही फार मोठी समस्या देशाच्या समोर उभी आहे आणि देशाच्या समोर म्हणण्यापेक्षा ती आज सामान्य माणसाला आज ही त्रासदायक होत आहे की त्याच्यामध्ये अनेक क्रिमिनल, मोठ्या प्रमाणामध्ये क्रिमिनल मंडळी त्या ठिकाणी मोठी आहेत। जी हिंदू कम्युनिटीची जी बांगलादेशीची मंडळी आहेत ते शांतपणे व्यवहार करतात, त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना कुठेही ते व्हायलन्स करत नाहीत। पण सगळ्यात मोठं व्हायलन्स करणारे किंवा अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये देशविघातक कारवायांमध्ये हे जी मंडळी आहेत ही संपूर्ण सगळे एक जमातीची ही सगळी मंडळी आहेत आणि ही आता देशाला घातक झालेली आहेत। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये यांची संख्या खूप जास्त आहे। राजकीय पक्ष अधूनमधून आरोप करत असतात, काही दिवस कारवाई चालते आणि मग ती कारवाई थंड बसत्यात जाते। आता जेव्हापासून बांगलादेशमध्ये अराजक परिस्थिती निर्माण झाली, पुन्हा प्रशासनाची सक्रियता दिसत आहे, मात्र ती पुन्हा एकदा काही दिवसांपुरती सक्रियता राहू नये यासाठी विश्व हिंदू परिषदेची काय मागणी आहे? नाही, विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट आता तर महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन दिलं आहे, या नागपूरमध्येच निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। त्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये आमची परत तुमच्या माध्यमाने एबीपी माझाच्या माध्यमाने मला परत एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की जे तुम्हाला जे निवेदन दिलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे। कारण महाराष्ट्रामध्ये आज आपण जर लोकसंख्येचा जो सगळ्यात मोठा गोंधळ जर पाहिला तर आज महाराष्ट्रामध्ये हिंदूंची संख्या फक्त 66% राहिलेली आहे। म्हणजे हिंदू किती खाली आलेला आहे आणि खाली आल्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे हे सगळी जी घुसखोरी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। ही घुसखोरी जर काटेकोरपणे जर काढली नाही, कारण महाराष्ट्रामधली जे महानगरपालिका त्यांना जे पॅन कार्ड दिले जातं, त्यांना जे काही आधार कार्ड दिले जातं, हे सगळं पैशाच्या आधारावर भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी माजलेली आहे। तर हे जर थांबवायचं असेल तर प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागेल। जसं दिल्लीमधल्या राज्यपालाने आपली भूमिका कठोर घेतली आणि तिथे अनेक बांगलादेशी शोधावे लागले आता, आणि या जर बांगलादेशी सरकार जर शोधणार नसेल तर विश्व हिंदू परिषदेला हे अभियान हातात घ्यावं लागेल आणि गल्लोगल्लीमध्ये आम्हाला शोधणं अडचणीचं नाही आहे, पण सरकारच्या या लॉ अँड ऑर्डरच्या याच्यामध्ये आम्हाला सरकारवरती या बाबतीमधला अधिक ताण टाकायचा नाही आहे। म्हणून सरकारने ते काम केलं पाहिजे। ते जर नाही केलं तर अनेक ठिकाणी आम्ही बांगलादेशी पकडलेलेच आहेत, तर आम्हाला परत ही कारवाई करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना एवढ्याकरता विश्व हिंदू परिषदेने निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करावा।
कारण हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या आत्मीयतेचा प्रश्न आहे आणि मानवतेचा प्रश्न आहे. कारण ही मंडळी कुठेही शांत आणि भारतीय संस्कृतीशी एकरूप राहिलेली मंडळी नाही आहेत, कारण यांचा आतंकवादाशी गहिरा संबंध आहे. म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने या बाबतीमध्ये कडक पावलं उचलणं हे गरजेचं वाटतं मला. तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये जे घुसखोर बांगलादेशी आहेत त्यांना त्वरित शोधावं आणि त्यांच्यावर कायद्याप्रमाणे योग्य कारवाई करावी, अन्यथा विश्व हिंदू परिषदेला ही मोहीम हाती घ्यावी लागेल असा एक इशारा जो आहे तो विश्व हिंदू परिषदेकडून महाराष्ट्र सरकारला दिला जातोय. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.